धाराशिव दौऱ्यावर असलेल्या नितेश राणेंच्या अनेक वक्तव्य चर्चेत आहे, त्याच्यामुळे नवा वादही उडवलाय. आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर. जिल्हा नियोजन समितीच्या निधीला भाजपच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला म्हणून स्थगिती दिली, अन्याय सहन करणार नाही मंत्री म्हणतायत. काय अन्याय झालाय नेमका? मला वाटतं ही पण त्या ठिकाणी स्पष्ट होणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्वाचं, एक प्रकारे चांगलं झालं की त्यांच्या स्वतःच्या मुखातनं त्यांनी तोंडातनं त्यांनी कबुली दिली की जिल्हा नियोजन समितीचा निधी आम्ही थांबवला. कारण धाराशिव मधली जनता जेव्हा चिखलानं फिरते, खड्ड्याच्या अतिशय वाईट रस्त्याची अवस्था धाराशिवच्या नगरपालिकेच्या आवारातल्या रस्त्यांची झालेली आहे. आणि शनी निधी थांबवल्यामुळं त्या रस्त्याची तशी अवस्था ही जनतेच्या आता लक्षात येईल. चांगलं झालं त्यांनी म्हणलं तसं. आज ग्रामीण भागातला शेतकरी स्वतःच्या शेतातल्या डीपी बसायची वाट बघतोय. आता पावसाळा सुरू झाला, आता कसं डीपी बसवता येईल त्याही शेतकऱ्याच्या लक्षात येईल की केवळ ह्यांच्यामुळे आपला डीपी बसू शकला नाही आणि ह्यांच्यामुळे आपल्या शेताला पाणी असून त्या ठिकाणी पिकाला पाणी देता आलं नाही. अनेक गोष्टी आहेत, ग्रामीण भागातले रस्ते आहेत जे की ह्यांच्या स्थगितीमुळे थांबलेले आहेत. आणि जनता निश्चितपणे ह्याचा हिशोब केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. पण मला दुसरा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की हा जो काही जिल्हा नियोजन समितीचा निधी आहे, धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा, तो निधी कणकवलीची प्रॉपर्टी विकून दिलेला आहे का? आपली वडलोपार्जित प्रॉपर्टी विकून दिलाय का निधी? आपण इतका अधिकार सांगायला त्याच्यावर अतिशय चुकीचा आहे. हा, जर निधी आमची प्रॉपर्टी, समजा मी आहे, माझी वडलोपार्जित प्रॉपर्टी विकून जर मी एखादा निधी दिला असेल तर मी त्याच्यावर जरूर अधिकार सांगावा, बोलावा अधिकारानं. पण हा निधी कुणाचा आहे? सर्वसामान्य माणसानं जीएसटीच्या रूपानं, सर्वसामान्य माणसानं टॅक्सच्या रूपानं दिलेला हा पैसा आहे. आणि त्या पैशाला आपली वडलोपार्जित प्रॉपर्टी असल्यासारखं जर कोण सांगत असेल तर माझं जनतेला आव्हान आहे की तुम्ही लोकशाहीच्या माध्यमातून जी सत्ता ह्यांना दिली त्या सत्तेची मस्ती कुठपर्यंत यांच्या डोक्यात गेली, ती सत्तेची मस्ती उतरायची जबाबदारी सुद्धा जनतेची आणि निश्चितपणे जनता त्यांची ही मस्ती उतरवेल. दुसरीकडं मत्स्य विभागाच्या बैठका झाल्या. मत्स्य उद्योगाचे जे काही ठेके आहेत ते भाजप कार्यकर्त्यांसाठी राखीव ठेवण्याचंही सुतोवाच त्यांनी केले. कमाल झाली बाबा. काय नेमकं देश कुठल्या संविधान नावाच्या ह्याच्यावर चलतोय का नाही असंच म्हणायची वेळ आली. एक मंत्री जर अशा पद्धतीने विधान करत असेल तर धक्कादायक आहे. मला त्यांच्याच पार्टीची आठवण करून द्यायची. तुम्ही त्यांच्या पार्टीचा पाठीमागे जर बॅनर असेल ती जिथून बोलतात तिथून त्याच्या पाठीमागे लिहिलेलं आहे बघा, राष्ट्र प्रथम, द्वितीय पार्टी आणि व्यक्ती तृतीय. काय झालं ह्याचं? म्हणजे जनता खड्ड्यात पडून लोक मरतायत, मरू दे. लोकांना लाईट मिळत नाही ना, मिळू दे. लोकांना जे ठेके नियमानुसार त्या ठिकाणी दिले गेले ते सुद्धा आम्ही रद्द करू आणि भारतीय जनता पार्टीच्याच, म्हणजे ही तर लोकशाहीची थट्टा आहे, खून आहे हा लोकशाहीचा. म्हणजे आमच्या बरोबर आलेत तर निधी, आमच्या बरोबर आलेत तर ठेका, ही काय पद्धत आहे? जनतेला माझं आव्हान आहे की ह्या वृत्तीच्या, ह्या प्रवृत्तीच्या लोकांना त्या ठिकाणी वेळीच ठेचणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आमदार म्हणून, खासदार म्हणून भले आम्ही एका पक्षाकडनं निवडणूक लढवली असेल, पण जेव्हा आम्ही निवडून येतो त्यावेळेस आम्ही संविधानाच्या माध्यमातून जी तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे ईश्वराला साक्ष ठेवून आम्ही शपथ घेतलेली असते की मी कुणाही प्रति ममत्व भाव, आकसभाव ठेवणार नाही, सगळे समान आहेत असं समजून मी काम करेन. मी खासदार असताना सुद्धा त्यांना सांगायचंय, माझ्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक माणूस कुणी का असना, मी कधी त्याला पक्ष विचारत नाही, जात विचारत नाही, धर्म विचारत नाही. तो माणूस आला, आपल्याला त्याचं काम करणं आपलं कर्तव्य आहे, ह्या पद्धतीने मी काम करतोय. आणि मला वाटतंय अशा पद्धतीनं जर पार्टीचा अभिनिवेश आणून जर लोकांना, सर्वसामान्य लोकांना जी की त्यांच्या टॅक्सचे पैसे आहेत त्याच्यापासून, त्यांच्या सोयीसुधापासून वंचित ठेवलं जात असेल, ठेके देण्याच्या बाबतीत जर अशा पद्धतीचं वक्तव्य होत असेल तर जनता ही सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. याच मुद्द्याला बोलत असताना पुढे ते म्हणतात की कुणी कितीही ताकद दाखवली तरी सगळ्यांचा बाप भाजपचा मुख्यमंत्री सत्तेत आहे. असेल बाबा, त्यांची भाषा आहे, बोलायची शैली आहे त्यांची तशा पद्धतीची. पण ह्याच्यात सगळ्यात मोठा बाप ही सामान्य लोक आहेत, सामान्य लोकांचं मत आहे. सामान्य लोकांनी जर ठरवलं तर भल्या भल्यांची त्या ठिकाणी कशी हवा फुसवती ही दाखवलंय जनतेनं. मला वाटतं अशा पद्धतीची मस्ती आणायचं कुणी डोक्यात आणू नये. सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून त्यांच्या मतामुळे आपण तिथं बसलोय आणि त्यांच्यासाठी आपण तिथं बसलोय याचं भान वाटतंय मला लोकप्रतिनिधींनी ठेवणं गरजेचं आहे. आपली वैयक्तिक प्रॉपर्टी असल्यासारखं आपण वागायचा काही अधिकार नाहीत. आपण लोकसेवक आहेत, लोकांसाठी आहेत आणि लोकांच्या अडचणी दूर करणं ही आपली जबाबदारी आहे. शिवसेनेचे खासदार, आमदार धाराशिवचे जास्त किरकिर करतात आणि त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मला द्या, काम फत्ते करतो, आम्हाला मधून मधून बोलवा असंही ते म्हणतात. माझी त्यांना एक विनंती आहे की आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्टे आणणं, तिथले रस्त्याची कामं आहेत तिचे टेंडर विनाकारण लांबवणं, सामान्य लोकांची डीपीजी शेतात बसणार आहेत त्याच्यापासून त्यांना वंचित ठेवणं,
सामान्य लोकांना तुम्ही वचन दिलं होतं की आम्ही तुमचा 7-12 कोरा करू, कर्जमाफी करू, ते न पाळणं. लाडक्या बहिणीला सांगितलं होतं की 2100 रुपये देऊ, ते आता जवळपास 6 महिने होत आले तरी ते न करणं. ह्या सामान्य लोकांना दिलेली आश्वासनं जर तुम्ही पाळत नसाल आणि त्याच्याबद्दल जर आम्ही बोललो, ती जर तुम्हाला किरकिर वाटत असेल तर ही किरकिर आम्ही रोज करणार आहेत. त्यामुळं माझी त्यांना विनंती आहे की जाण्या येण्याचा त्रास, त्या विमानाचा खर्च, शासनाचाच खर्च होतो ना शेवटी विमानाचं जाऊन यायचं म्हणल्यावर, कारण ही किरकिर रोज होणार आहे. मग त्याच्याऐवजी हिथंच एका ठिकाणी कुठंतरी घर बघा, चांगली जागा बघा आणि हिथंच राहावा. म्हणजे किरकिर केलं म्हणजे जे काय तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय करायचं ते करता येईल, तुम्हाला सोपं जाईल. विनाकारण जाण्या येण्याचा त्रासही वाचेल आणि शासनाचा पैसाही वाचेल. ज्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून त्यांनी सगळं हे वक्तव्य केलं. ह्याच तिला स्थगिती दिल्याचं तर त्यांनी सांगितलं. आता विरोधी पक्ष म्हणून, खासदार म्हणून पुढची भूमिका काय यावर तुमची? निश्चितपणे आम्ही वाट बघतोय की हा निधी कुठपर्यंत थांबवता येतो, कारण त्याला प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. एकदा तुमची प्रशासकीय मान्यता एखाद्या निधीला दिल्याच्या नंतर तो निधी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, ते क्रमप्राप्त आहे, तरतूद आहे तशी. आणि ह्याच्या उपर जर ते ऐकत नसतील तर शेवटी आम्ही न्यायालयाच्या दरवाजे ठोठावू आणि जनतेला न्याय देऊ. आणि सगळ्यात पहिल्यांदा जनतेच्या दरबारात जाऊ की आमचंही सरकार होतं 2.5 वर्ष महाविकास आघाडीचं, त्यावेळेस तेही आमदार होते, आम्ही नाही कधी अशी आडवाडवी केली, आम्ही नाही अशी कधी कुणाची गळचिपी केली. कारण आपण जर निधी अडवला तर तो त्या मतदारसंघातल्या लोकांवरचा अन्याय असतो. मला वाटतं व्यापक विशाल भूमिका ठेवून, दृष्टिकोन ठेवून आपण ह्या सार्वजनिक जीवनात काम करणं अपेक्षित असते आणि ते जर केलं जात नसेल तर जनता निश्चितपणे त्याचा हिशोब करते. शेवटचा प्रश्न, त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबावरही हल्लाबोल केला. येणाऱ्या पावसाळ्यात उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे जेलवारी करू शकतात अशी भाकीत त्यांनी वर्तवली. काय सांगू का तुम्हाला, ही जी मंडळी काही उड्या मारून गेलेली आहेत ती त्या भीतीनच गेलेली आहेत आणि आम्ही त्याला न घाबरणारी मंडळी आहेत. तुम्हाला काय म्हणायचंय, काय बोलायचंय ते म्हणा, कारण घाबरणारे असतो तर पळून गेलो असतो. आणि इतिहास हा घाबरणाऱ्याचा, पळून जाणाऱ्याचा, स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्याचा कधीच लिहिला जात नाही. इतिहास हा संघर्ष करणाऱ्याचा, सक्षमपणे एका ठिकाणी उभारणाऱ्याचा आणि निष्ठेनं राहणाऱ्याचाच लिहिला जातो. हा एक माझा साधा सल्ला त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तर हे होते ओमराजे निंबाळकर. जनता हीच सगळ्यात मोठा बाप असते आणि भाजपला त्यांच्याच पक्षाच्या विचाराचा राष्ट्रप्रथम हा विसर पडलाय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.